गोकुळच्या गोड आठवणी मागे सोडून आम्ही मथुरेत पाऊल ठेवलं, कारण पुढचे 2 दिवस आम्हाला गिरिराज गोवर्धनच्या चरणी घालवायचे होते। आमचा प्लॅन अगदी स्पष्ट होता। पहिल्या दिवशी गोवर्धनमधील पवित्र ठिकाण शोधायची। मित्रांनो, आपण गोकुळ, बरसाना, वृंदावन, गोवर्धन हे एक्सप्लोर करत आहोत। या भटकंतीचा हा 3रा दिवस आहे। तर या 3ऱ्या दिवसात आपण आता 2 दिवस मथुरेमध्ये राहिलोय, तर ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत पाहायलाच भेटेल। तर आज 3रा दिवस आहे आणि दुपारचे जवळपास 12 वाजलेत आणि मी सध्या आता गोवर्धनमधील मानसीगंगा हे जे ठिकाण आहे तिथे आहे। कुंडन में करू स्नान करू जल, आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण करायची ती 21 किलोमीटरची भक्तिमय परिक्रमा। मित्रांनो, गोवर्धनमध्ये जेव्हा केव्हा आले तुम्ही, तेव्हा बस स्टॉपला उतरल्यानंतर जवळपासच तुम्हाला एक गिरिराजजीचं मंदिर दिसेल। तर ते प्रमुख मंदिर आहे गोवर्धनमधील, आणि ते गोवर्धनमधील पहिलं मंदिर पाहिल्यानंतर आपण थोड्याच अंतरावर असणारं हे मागचं मंदिर तुम्ही पाहू शकता, ज्याचं नाव आहे मुखारविंद गोविंद मंदिर। तर इथे येऊन तुम्ही ही मानसीगंगा आहे आणि हे मंदिर आहे, तर हे सुंदरपणे पाहू शकता। पश्चिम में मोर बनैयो कदमन में वास। आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही मानसीगंगेच्या शांत तीरावरून केली आणि तेथून पुढे निघालो साक्षात प्रेमाचं प्रतीक असलेल्या राधाकुंडच्या दर्शनासाठी। शब्द संकन के भारे मन मोहन मुकट मोर पंखन के, नेत्र सुफल होए जवै करु दर्शन निज ये हर सा। ब्रज तज बैकुंठ न जा गिरिराज वा तुम्हें पाऊं, तज वैकुंठ न जाऊं, पशुआद के मोए बनैयो पर ब्रज कोई वास। दिवस कसा मावळला कळलंच नाही, पण या प्रवासाची खरी गोडी तर उद्याच्या परिक्रमेत दडलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, भेटूया लवकरच पुढील भागात। तोपर्यंत राधे राधे। चरो पर